सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्सव एका आगळ्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची माहिती उपलब्ध व्हावी व शिवजयंतीचा उत्सव गडकिल्ल्यांवर साजरा करण्याचा संकल्प देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड शहरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी शिवजयंतीचा उत्सव 19 फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने सर्व समावेशक शिवजयंती यावर्षी एक आगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प या ठिकाणी आयोजकांनी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने देवगड तालुका मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष संदीप साटम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। साटम साहेब, यावर्षीचं शिवजयंतीचं आयोजन कशा पद्धतीचं असेल, आपण काय सांगाल? 19 फेब्रुवारी खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर ही उत्साहात शिवजयंती सर्वजण शिवप्रेमी लोक सर्वच बांधव साजरी करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आयोजक म्हणून आम्ही सर्वांना समवेत घेऊन यावर्षी थोडीफार वेगळ्या पद्धतीने वेगळा नियोजन करून शिवजयंती साजरी करण्याचा मानस यावेळी केलेला आहे। त्यामध्ये 18 फेब्रुवारीला आम्ही तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा या शिवजयंतीच्या निमित्ताने घेतोय। तसंच 19 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता या विजयदुर्ग किल्ल्याची सफर किंवा गड किल्ल्याचं माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळातील मुलांना जवळपास 40 लहान मुलं तसेच 22 शिक्षक या सर्वांना घेऊन आम्ही विजयदुर्ग किल्ल्याची माहिती, त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार पराक्रम ह्या सर्व गोष्टींचं लहान मुलांना ज्ञात व्हावं, त्यांच्या मनावर बिंबावं म्हणून आम्ही हा उपक्रम सर्व देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आयोजन केलेलं आहे। सकाळी 9 वाजता इथून निघाल्यानंतर 10 वाजता किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिथे शिवजयंती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणी पुढील सर्वच या गड किल्ल्याची माहिती सर्व लहान मुलांना आणि तिथला उपक्रम झाल्यानंतर सर्व मुलांना जेवण देऊन तिथल्या आजूबाजूचे सर्व जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्याचं दर्शन किंवा तिथेच एक ऐतिहासिक एक आपली बोट आहे तर त्याचंही माहिती सर्व लहान विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना ह्या मुलांना सर्व विनामोबदला सर्व मोफत अशा पद्धतीचा हा उपक्रम आम्ही मराठा समाजाच्या वतीने इथं या ठिकाणी आम्ही साजरा करतोय आणि अशा माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा मानस आम्ही सर्व मराठा समाज देवगड तालुक्याच्या वतीने केलेला आहे। निश्चितपणे शिवजयंतीचा उत्सव विविध सांस्कृतिक उपक्रमातून साजरा होत असताना यावर्षी एक वेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा इतिहास गडकिल्ल्यांची माहिती ही येथील युवा पिढीला होत असताना शालेय प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुलांना देखील शिवाजीचा अभ्यास व्हावा किंवा छत्रपतींविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, गडकिल्ल्यांची माहिती व्हावी या अनुषंगाने देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीनं हा शिवजयंती उत्सव किल्ल्यावर साजरा करण्याचा निश्चित केला आहे आणि विजयदुर्ग किल्ल्यावर ही शिवजयंती साजरी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती प्राथमिक शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे। निश्चितपणे हा उपक्रम स्तुत्य असून देवगड तालुका मराठा समाजानं या पद्धतीने एक वेगळं पाऊल शिवजयंतीच्या माध्यमातून उचललेला आहे। सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।